तुमच्या डोळ्यात उद्योजकतेची स्वप्न आहेत, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची धमक आहे, पण आर्थिक पाठबळाची चिंता वाटते, तर हा व्हिडिओ ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण महाराष्ट्र सरकारने नुकतीच एक ऐतिहासिक घोषणा केली आहे, ज्यामुळे लाखो तरुणांच्या आयुष्यात क्रांती घडणार आहे. मुख्यमंत्री महाफंड योजना तुमच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी सज्ज झाली आहे. काय आहे ही योजना जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा सोरमारे, आपण पाहताय लोकमत. राज्यातल्या तरुणाईला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 1 एप्रिल 2026 पासून मुख्यमंत्री महाफंड फॉर एंटरप्रेन्योरशिप आणि इनोव्हेशन ही विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील तरुणांना फक्त नोकरी शोधणारे नाही, तर नोकरी देणारे उद्योजक बनवणं. महाराष्ट्राला देशातील स्टार्टअप हब बनवणं. पुढच्या 5 वर्षात राज्यात 1,25,00,000 नवीन उद्योजक घडवणं आणि 50,000 स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचं लक्ष्य सरकारनं ठेवलंय. आता कोणाला मिळेल हा लाभ आणि काय आहेत याचे फायदे? तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या सुमारे 5 लाख तरुणांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यांना थेट आर्थिक सहाय्य सुद्धा मिळेल. विशेष म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सोय या योजनेमध्ये आहे, ज्याला 10 लाख रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकतं. फक्त कर्ज देऊन सरकार थांबणार नाहीये, तर प्रशिक्षणापासून मेंटरशिप आणि मार्केटिंग पर्यंतच्या सगळ्या टप्प्यांवर तरुणांच्या पाठीशी उभं राहणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना 50% व्याज सवलत मिळेल, ज्यामुळे कर्जाचा भार हा नक्कीच कमी होईल. या योजनेसाठी 500 कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी हा राखीव ठेवण्यात आलाय. या निधीद्वारे सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना आर्थिक पाठबळ दिलं जाईल. सुमारे 25,000 तरुण उद्योजकांना यातून थेट आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी 1,500 कोटी रुपयांचा उपक्रम निधी सुद्धा दिला जाणार आहे. यामुळे हजारो नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य मिळेल आणि त्यांना त्यांचे अभिनव विचार हे प्रत्यक्षात आणता येतील. फेब्रुवारी 2026 पर्यंत राज्यात 34,476 स्टार्टअप्स कार्यरत झाले आहेत. त्यातून 3,79,00,000 रोजगारांची निर्मिती झाली आहे. या योजनेमुळे हे आकडे आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. राज्यानं देशाच्या GDP, परकीय गुंतवणूक, निर्यात आणि स्टार्टअप्समध्ये पहिला क्रमांक पटकावलाय आणि ही योजना महाराष्ट्राच्या या प्रगतीला आणखी गती देईल. मुख्यमंत्री महाफंड योजना 30 लाख तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आलाय. ही योजना तरुणांना फक्त आर्थिक मदतच नाही, तर त्यांना कौशल्य शिकवून, योग्य मार्गदर्शन देऊन आणि बाजाराशी जोडून एक मजबूत उद्योजक बनवेल आणि त्यामुळे महाराष्ट्राची युवा शक्ती अधिक सक्षम होऊन राज्याच्या विकासात मोठं योगदान देईल. तुम्हाला ही योजना कशी वाटते? तुमच्या फायद्याची आहे का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.